नमस्कार, आज आपण बनवणार आहोत 2 लोकांच्या नाश्त्यासाठी कांदा पोहे। चला तर मग सुरू करूयात आपली आजची रेसिपी। त्यासाठी सर्वप्रथम 2 वाट्या पोहे चाळून घेऊयात। आता ते एका भांड्यात स्वच्छ धुवून घेऊयात। आता पोह्यातलं पाणी निथळून जाण्यासाठी ते आपण चाळणीत ठेवूयात। पोह्यांमधलं पाणी निथळतंय तोपर्यंत आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या कापून घेऊयात। आता 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेऊयात। कोथिंबीर बारीक कापून घेऊ आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घेऊयात। आता आपण पाहू शकता आपले पोहे चांगले भिजले आहेत व सुटसुटीत झाले आहेत। यात आता आपण 1 चमचा मीठ टाकू व व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता एका कढईत 2 चमचे तेल घेऊ। तेल व्यवस्थित तापल्यावर आपण त्यात पाव वाटी शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेऊ। आता शेंगदाणे हलवून घेऊयात व चांगले कडक होऊन देऊयात। आता आपल्या शेंगदाण्यांना चांगला लाल रंग आला आहे। आता ते आपण काढून घेऊयात। आता कढईत मसाल्याचा 1 चमचा एवढं जिरे व मोहरी टाकू। आता त्यात कढीपत्त्याची पाने टाकून परतून घेऊयात। आता त्यात हिरव्या मिरच्या टाकू व त्या व्यवस्थित परतून घेऊ। आता त्यात बारीक चिरलेला कांदा टाकू व गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊ। आता आपण पाहू शकता आपल्या कांद्याला चांगला गुलाबी रंग आला आहे। आता आपण यात चिमूटभर हिंग, अर्धा मसाल्याचा चमचा हळद आणि अर्धा मोठा चमचा एवढी साखर टाकणार आहोत। आपण हिंग आत्ता टाकला आहे कारण हिंग जर सुरुवातीला टाकला तर तो जळेल व त्याचा छान वासही येणार नाही। आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपण यात आता भिजवलेले पोहे टाकू व सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता यात आपण तळलेले शेंगदाणे टाकून घेऊ व व्यवस्थित हलवून घेऊ। आता झाकण ठेवू व 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेऊ। 2 मिनिटांनंतर झाकण काढून घेऊ व थोडे पोहे हलवून घेऊ आणि यावर आता थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकू। अशा प्रकारे आपला झटपट तयार होणारा कांदा पोह्यांचा नाश्ता तयार आहे। आपणास आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।